नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वीकडेच मस्त अशी गुलाबी थंडी पडत आहे आणि गरम गरम पदार्थ खायला कोणाला नाही आवडत, सर्वांनाच आवडतं. चला तर मग आज मी मस्त गरम गरम वाफळता असा टोमॅटो रस्सम करणार आहे. टोमॅटो रस्सम करण्यासाठी मी इथं अर्धा किलो टोमॅटो घेतलेले होते. ते स्वच्छ पाण्याने धुवून आणि सर्व कॉटनच्या कापडाने पुसून घेतलेले आहेत. मी जे हे घेतलेले टोमॅटो आहेत हे मीडियम आकाराचे आहे, त्यामुळे मी याच्या 2च फोडी करून घेते. तुमचे जर आकाराने मोठे टोमॅटो असतील तर याच्या तुम्ही 4 फोडी केल्या तरी सुद्धा चालेल. सर्व टोमॅटोच्या मी अशा मधून काप काढून 2 फोडी करून घेतलेल्या आहेत. आता हे सर्व टोमॅटो आपल्याला एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. टोमॅटो बुडतील एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही, कारण टोमॅटोंना सुद्धा ऑलरेडी त्यांचं पाणी बरंच असतं. त्यामुळे टोमॅटो बुडतील एवढंच पाणी घालायचं आणि सोबतच 1 चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातलं आहे त्यामुळे आपण एकदा सर्व मिश्रण हे एकदा हलवून घेऊ, म्हणजे मीठ हे सर्व बाजूंनी लागून जाईल. यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्यात 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे. 3 शिट्यांमध्ये आपला टोमॅटो हा छान शिजून जातो. कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत रस्समसाठी काय काय साहित्य लागणार आहेत त्याची तयारी करून घेऊया. यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. त्याला मस्त असं बारीक चॉप करून घेतलेला आहे. सोबतच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. हिरवी मिरची तिच्यामधून 2 फोडी उभ्या करून घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा हिंग, 1 चमचा उडदाची डाळ आणि सोबतच थोडं चिंच घेतलेली आहे, ती पाण्यात भिजवून घेतली आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. सोबतच 2 आपल्या ज्या सुक्या लाल मिरच्या आहेत त्या घेतल्या आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. रस्समची तयारी होते तोपर्यंत कुकरच्याही 3 शिट्ट्या झाल्या आणि कुकरही थंड झालेला आहे. टोमॅटो चांगले शिजलेले आहेत आणि त्याचे वरचे जे साल आहेत ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लगेच हे साल निघून जात आहे. त्यासाठी आपण टोमॅटो शिजताना हे मीठ घातलेलं होतं, जेणेकरून टोमॅटो हे सॉफ्ट आणि लवकर शिजतात. टोमॅटोचे सर्व साल काढून झाल्यानंतर हे सर्व टोमॅटो आपल्याला एका मिक्सर ग्राइंडरमध्ये घ्यायचे आहे. टोमॅटो मिक्सरमध्ये ग्राइंड करत असतानाच मी यामध्ये अद्रक, लसूण सोबतच कढीपत्ता सुद्धा घालणार आहे. या सर्व मिश्रणाची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपण जी चिंच भिजत घातलेली होती ती सुद्धा मी बारीक करून त्याचं सर्व पाणी काढून घेत आहे. सर्व चिंच जी आहे ती पाण्यात कुस्करून ती गाळून घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे सर्व पाणी मी तयार करून घेतलेलं आहे. टोमॅटो रसमची संपूर्ण तयारी झालेली आहे. आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल घालून तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आणि लगेचच उडदाची डाळ घालून घ्यायची आणि सोबतच 2 लाल मिरच्या घालून घ्यायच्या. त्या थोड्या तेलामध्ये परतल्या की त्यानंतर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांद्यालाही आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याचा हलकासा रंग बदलला की त्यानंतर त्यामध्ये हिंग घालायचा. त्यानंतर आपण जी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट वाटलेली होती ती सुद्धा घालून घ्यायची आहे. यासोबतच यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे आणि सुके मसाले. सुक्या मसाल्यांमध्ये मी इथं 1 चमचा हळद आणि 3 ते 4 चमचे सांबार मसाला घातलेला आहे आणि 3 चमचे काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे आणि 1 चमचा धने पावडर घातलेली आहे. हे सर्व जे साहित्य आता आपण घातलेलं आहे ते सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे सर्व पेस्ट तेलामध्ये चांगली परतली की आपलं जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्ये जी पेस्ट आजूबाजूला लागलेली होती ते भांडं चांगल्या पाण्याने धुवून ते पाणी सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला रस्सम किती घट्ट आणि किती पातळ हवा आहे त्यानुसार आपल्याला पाणी हे ऍडजस्ट करायचं आहे. आपण जे चिंचेचं पाणी केलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाण्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे सांबार तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट हवा आहे त्यानुसार ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य चांगलं मिक्स झालं की यामध्ये शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ह्या रस्समला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. त्यासोबतच आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. मीठ हे आपण शिजताना सुद्धा घातलेलं होतं, त्यानुसार त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये मीठ घालायचं आहे. रस्समला छान उकळी येऊ द्यायची आहे. बघा मस्त असा आपला गरम गरम वाफळता असा
रस्सम तयार झालेला आहे। हा गरम गरम टोमॅटो रस्सम सोबत मी आपण जो रेग्युलर मध्ये जो भात लावतो तसाच भात मी यासाठी लावलेला होता। बघा मस्त असा भातही तयार झालेला आहे। आता टोमॅटो रस्सम आणि गरम गरम भात खाण्यासाठी रेडी आहे। टोमॅटो रस्सम बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा। सोबतच चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।